पुण्यातून ससून रुग्णालयात चौकशी समितीचे गेल्या 7 तासांपासून आता कामकाज सुरू झालेले आहे। ससून रुग्णालय चौकशी समितीचे गेल्या 7 तासांपासून कामकाज सुरू आहे। डॉक्टर विनायक काळे ससून रुग्णालयाचे डीन यांच्या केबिनमध्ये हे सगळं कामकाज सुरू आहे। समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येते। समितीच्या अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यासह इतर 2 सदस्य चौकशी करतात। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, समितीने ब्लड लॅबची देखील पाहणी केली, आणखी काय माहिती? गिरीश, आपण पाहतोय की ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी ससून रुग्णालयातील दोघांना अटक केलेली आहे पुणे पोलिसांनी। याच संदर्भात राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या संदर्भात चौकशी समिती नेमली आहे। या चौकशी समितीचं सकाळपासून या ठिकाणी ससून रुग्णालयाच्या डीनच्या कॅबिनमध्ये जे चौकशी आहे ती सुरू आहे। या संदर्भात आपण पाहतोय की 2 डॉक्टर अटकेत झाल्यानंतर ही सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं आणि जी मदत केली का किंवा या संदर्भात ससून रुग्णालयातील आणखीन कोण कोण याला जबाबदार आहे या संदर्भात आरोग्य विभागाकडून चौकशीसाठी खरं तर एक समिती नेमली होती आणि ती समिती गेले 7 तासापासून अजून चौकशी सुरू आहे। या ठिकाणी पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली 2 इतर सदस्य आहेत, ते ससूनचे डीन असतील। आता या चौकशीचा अहवालात काय नमूद केलं जातंय, चौकशीत आणखी काय समोर माहिती येते ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।